दोघींचं भांडण तिसऱ्या झाला। एकदा ब्लॅकी आणि व्हाईटी या दोन मांजरी होत्या। एकदा दोन मांजरांना त्यांना केकचा तुकडा सापडला। त्यांना खूप आनंद झाला, पण त्यांच्या स्वभावामुळे त्या एकमेकांसोबत भांडू लागल्या। दोघींनाही वाटू लागलं की केकचा तुकडा आपल्यालाच मिळायला पाहिजे। मांजरींचे भांडण काही केल्या थांबेना आणि त्यांना केकचे तुकडे समान करायचे होते। भाग समान करता येईना त्यावेळी तेथील झाडावरील माकड बसले होते। ते सर्व पाहत होते। केकचा तुकडा पाहून माकडाच्या तोंडाला पाणी सुटले आणि त्या मूर्ख मांजरीकडून केकचा तुकडा त्याला पाहिजे होता, पण तो मिळवायचा कसा यासाठी माकड युक्ती सुचली। मांजरीने आधीच केकचे 2 भाग केले आणि प्रत्येकाला एक तुकडा मिळाला। ब्लॅकीने व्हाईटीकडे तक्रार केली की तुझ्याकडे केकचा मोठा तुकडा आहे, माझ्याकडे लहान आहे। असे दोघांचे भांडण सुरू झाले। हे माकडाने पाहिले आणि तो बोलू लागला की मी तुमचे भांडण सोडवू शकतो। मांजरी त्यासाठी तयार झाल्या। माकडाने पटकन एक तराजू आणला आणि दोन्ही मांजरांकडचे केकचे तुकडे तराजूमध्ये टाकले, परंतु एका तराजूचे पारडे जड झाले आणि काय जास्त असलेला केक थोडासा माकडाने खाल्ला व पुन्हा वजन करू लागला। आता पण दुसऱ्या पारड्याचा केक जास्त होता। माकडाने असे करता करता हळूहळू सर्व केकचे तुकडे खाऊन टाकले आणि मांजरींसाठी काहीही शिल्लक राहिले नाही। बिचाऱ्या मांजरी एकमेकांकडे पाहत राहिल्या। मांजरींना चांगलीच अद्दल घडली। व्हाईटी आणि ब्लॅकी एकमेकाकडे बघत असताना माकडाने आनंदाने उडी मारली। तात्पर्य, 2 लोक भांडत असतात तेव्हा तिसऱ्या व्यक्तीचा नेहमीच लाभ होतो। थँक्यू। सबस्क्राईब।